आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत MSCIT जे की सरळ सेवा भरतीसाठी कंपल्सरी आहे का याबद्दलचीच माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला मग सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण सरळ सेवा भरती परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत MSCIT सरळ सेवा भरतीसाठी कंपल्सरी आहे का याबद्दलचीच माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला मग सुरू करूया। मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी एक GR प्रसिद्ध केलेला आहे। हा GR आहे 2001 आणि 2002 मधील। या GR मध्ये दिलेली माहिती आपण बघूया। आपल्याला या ठिकाणी स्क्रीनशॉट दिसत असेल PDF ची। या PDF मध्ये दिलेली माहिती मी तुम्हाला शॉर्ट्स मध्ये सांगणार आहे। तर दिलेली माहिती काय आहे? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी प्रसिद्ध केलेला GR 2001-2002 मधील यामध्ये दिलेला आहे की आपण सरळ सेवा भरतीमध्ये फॉर्म भरताना आता सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने झालेल्या आहेत। आपण फॉर्मही ऑनलाईन पद्धतीने भरलेला असेल, म्हणजे आपल्याला कुठलेही काम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या कुठल्याही ऑफिसमधील काम करण्यासाठी कम्प्युटर हाताळणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे। त्यामुळे आपल्याला कम्प्युटरबद्दल म्हणजे संगणकाबद्दलची थोडी का होईना माहिती असायला हवी। यामध्ये आपल्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिस असेल किंवा एक्सेल असेल, वर्ड असेल, PDF कसे ओपन करायचे, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला आल्याच पाहिजे किंवा थोडी आपल्याला टायपिंग आली पाहिजे। आणखी काही आपल्याला एडिटिंगचे सॉफ्टवेअर आहेत त्याबद्दलची म्हणजे एकदम बेसिक माहिती आपल्याला कुठून मिळणार आहे? तर ती मिळणार आहे आपल्याला आपण जर MSCITचा कोर्स केलेला असेल किंवा DOYACचा कोर्स केलेला असेल। हे दोन्ही कोर्स आपल्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी अप्रूव्ह केलेले आहेत। MSCIT आणि DOYAC दोन्हीलाही तितकीच व्हॅल्यू आहे। DOYAC हे थोडे हाय लेवलचे आहे, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आपल्याला शिकवले जातात। पण MSCIT मध्ये आपल्याला थोडे लो लेवलचे आहे आणि आपल्याला शिकायलाही सोपे आहे। आपण मराठी भाषा किंवा इंग्रजी भाषा दोन्ही भाषेमध्ये आपण हे कोर्स शिकू शकता। याबद्दल आपल्याला GR मध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। आपले काही विद्यार्थी मित्र आहेत जे की रूरल बॅकग्राऊंड म्हणजे ग्रामीण क्षेत्रामधून येतात आणि काही ट्रायबल म्हणजे असे रिमोट एरिया जेथे कम्प्युटरचा ॲक्सेस काय तिथे इलेक्ट्रिसिटी सुद्धा नाही आहे, अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठीच हा महत्त्वाचा GR आहे। अशा विद्यार्थ्यांना आपले MSCIT म्हणजे कम्प्युटरचे ज्ञान अवगत असल्याचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी शासन निर्णयानुसार आपल्याला काही टाइम पिरियड मिळतो, म्हणजे आपल्याला वेळ दिला जातो। या वेळेमध्ये आपल्याला हे सर्टिफिकेट अवगत म्हणजे या कोर्सबद्दलची माहिती घेऊन ती परीक्षा पास होऊन आपल्याला ते सर्टिफिकेट आपल्या ऑफिसकडे सबमिट करण्यासाठी आपल्याला काही टाइम पिरियड दिलेला आहे। याबद्दलची माहिती संपूर्ण GR मध्ये दिलेली आहे। या GR ची PDF तुम्हाला ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशाच नवनवीन अपडेट आपल्याला मिळणार आहेत।